मस्त पाऊस पडायला. तुला मामा आहे ते मामा धरून येते जाय. तर गाईज पावसाला आता सुरुवात झालेली आहे आणि कंटिन्यू 2 तासापासून पाऊस पडत आहे. मस्त वातावरण थंडगार झालेलं आहे. सूर्यांश पण मस्त एन्जॉय करतोय पावसामध्ये. सारखं म्हणतोय बाहेर जायचं पण ऑलरेडी त्याची तब्येत खराब असल्यामुळे आपण त्याला अलाउड करणार नाही. चला इथून बघूत आपण, इथून बघूत. या चला इकडे या. अरे पाऊस इथे आणि याला घेऊन जा. मस्त आता असं वातावरण झालेलं आहे आणि मस्त घरी भजे पण केलेले आहेत. भजे तर आम्ही मस्त सगळ्यांनी खाल्लेले आहेत. त्याच्यानंतर थोडंसं बाहेर बघायसाठी आम्ही आलेलो आहोत आणि पावसाची थोडी तीव्रता कमी झालेली आहे. अर्धा तासपूर्वी विजाचा कडकडाट आणि प्रचंड असा पाऊस पडलेला आहे मित्रांनो नांदेडमध्ये. आणि आजची तारीख आहे 7 जून 2026. झाडं वगैरे बघू शकता, सगळे हिरवेगार झालेले आहे. हे हे जे झाड आहे हे हापूस आंब्याचं झाड आहे. आम्ही गोव्या साईडनं आणलेलं होतं पण आंब्याची चव थोडीशी डिफरंट लागते. जो प्युअर हापूस आंबा जी कोकणमध्ये भेटतो त्याच्यापेक्षा थोडी डिफरंट चव आहे. गोड आहे खायला पण चव थोडीशी वेगळी आहे. आला झाड ती खूप मोठी गोष्ट आहे आपल्या इथं. तर मित्रांनो असेच नवीन ब्लॉग आपले पावसाळ्याचे येत राहतील. 2-4 दिवस मी ब्लॉग टाकले नाही त्याच्यामागचं कारण काय, माझा एक्झाम चालू होता. फायनल इयर इकॉनॉमिक्स एक्झाम होत्या त्याच्यामुळे मला एक्झाम देता आलं नाही. 8 जून हा माझा शेवटचा पेपर असेल तर त्याच्यानंतर माझं फायनल इकॉनॉमिक्स हे कंप्लीट होऊन जाईल आणि मी थोडक्यात थोडा फ्री होईल. त्याच्यानंतर आपले मस्तपैकी ब्लॉग पावसाचे येणारच आहे. स्त्रियांस बघा एन्जॉय करतो आहे. तर निसर्ग बघायसाठी सगळेजण उत्सुक असालच आणि बऱ्याच जणांचा प्लॅन पण झालेला असेल फिरण्याचा. आपला पण पावसाळ्याचा नक्की प्लॅन असेल फिरण्यासाठी. आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाणारच आहोत. दरवर्षी माझे ठराविक प्लॅन्स असतात ते तर मी नक्की व्हिजिट करणार आहे आणि तुम्हाला पण नक्की दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी खूप धमाल होणार आहे पावसाळ्याची. सो आपण सगळं कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो ऑफिशियली आपण आता गृहीत धरूया की इथपासून आपला पावसाळा सुरू झालेला आहे. म्हणजे आज 7 तारीख आहे. सो जूनच्या 15पर्यंत तर ॲटलिस्ट होऊनच जाते कारण की आता बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केलेली आहे आणि पेरणीला पण आता 4-5 जर असेच पाऊस मोठमोठाले पडले तर लवकरच शेतकरी वर्ग पेरणीला पण पेरणी सुरू करेल आणि पूर्ण नवीन धरती आपली हिरवीगार होईल. आणि थोडक्यात छोटासा मिनी ब्लॉग आपला आहे. सो इथेच आपण थोडंसं मला वाटते थांबूयात आणि भेटूयात नव्या ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून मित्रांनो.